Sir, continue. So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण वर्क डन आणि इंटरनल एनर्जी यावर डिपेंड प्रॉब्लेम टीच करणार आहोत. राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम बेस्ड ऑन वर्क डन and change in internal energy. Work done and काय दिलं, change in internal energy. First formula, work done in bracket capital W, formula राहणार P VF minus VI. आपला पहिला फॉर्म्युला वर्क डन साठी. सेकंड चेंज इन इंटरनल एनर्जी, याचा फॉर्म्युला राहील डेल्टा यू इक्वल टू मॉड ऑफ क्यू मायनस मॉड ऑफ डब्ल्यू. मॉड ऑफ क्यू मायनस मॉड ऑफ डब्ल्यू. चेंज इन इंटरनल एनर्जी आपण डिनोट करत आहोत डेल्टा यू नी. क्यू म्हणजे होते हीट किंवा टेम्परेचर आणि डब्ल्यू म्हणजे काय होते, वर्क डन. यावर डिपेंड आपल्याला प्रॉब्लेम करायचे आहे. राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम. 104 kg of work, 104 kg of work is done on a certain volume of gas. One zero kg of work is done on a certain volume of gas. Full stop. If gas release 125 kg of heat, calculate the change in internal energy. Calculate the change in internal energy. चला बोर्ड कडे लक्ष द्याल केअरफुली, सर्वांनी लक्ष द्याल. सो फर्स्ट वन गिवन डाटा. आधी काय गिवन आहे आपल्याला, वर्क डन. वर्क म्हणजे आपण मॉड ऑफ डब्ल्यू किती देऊन आहे, 104 केजी नाही, ते किलो जूल असणार, केजी नाही कारण जूल मध्ये असणार ना, किलो जूल. ओके. आणि नंतर काय गिवन आहे, गॅस रिलीज. हा पुढं हीट म्हटलंय ना, म्हणजे मॉड ऑफ क्यू तो किती 125. ओके. केजी नाही, हा पण केजे, किलो जूल नॉट केजी. हा मास असते आपलं केजी मध्ये. ओके. पुढं टू फाइंड काय म्हटलंय आपल्याला, चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू. सोल्युशन. डेल्टा यू चा फॉर्म्युला सांगा, मॉड ऑफ क्यू मायनस मॉड ऑफ डब्ल्यू. मॉड क्यू किती आहे 125, मॉड डब्ल्यू 104. तो डेल्टा यू किती येणार आहे 21. फिनिश द प्रॉब्लेम. राइट डाउन. when 20 kilojoule heat is supplied
when 20 kilojoule heat is supplied to a system the work done is 20,000 joule. The work done is 20,000 joule. अरे याच्यामध्ये थोडंसं ना वर्डिंग मध्ये बहुत मिस्टेक होऊन राहिली. 20 किलो जूल नाही दिसत आहे ते 20 KC किलो कुलम आहे. जेच्या ठिकाणी सी करा, किलो जूल नाही किलो कुलम. आता जे मी प्रॉब्लेम घेतलं तेव्हाला म्हणलं मी वेन 20 म्हटलं ना, वेन 20 तर 20 तुम्ही काय लिहिलं के जे किलो जूल लिहिलं तर इथं के जेच्या ठिकाणी काय पाहिजे के सी किलो कुलम केलं बरोबर. when 20 kc heat is supplied to a system the work done is 20,000 joule. 20,000 joule. Find the internal energy. Find the internal energy. In bracket 1 kc equal to 4200 joule. 4200 joule. ओके, आता लक्ष द्या इकडे प्रॉब्लेम कडे केअरफुली. आधी गिवन डाटा थोडा समजून घ्या. आधी तुम्हाला हीट दिली आहे, काय दिली आहे हीट, पण ते कशामध्ये देऊन आहे किलो कुलम. कशामध्ये देऊन आहे हीट आपण कशाने डिनोट करतो कॅपिटल क्यू 20 किलो कुलम. आता या किलो कुलमला मला जूल मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. किलो कुलमला कशामध्ये सो 20 इंटू किती येणार 4200 42 कारण 1 किलो कुलम म्हणजे किती जूल दिलाय आपल्याला 4200. येस ऑर नो. मल्टिप्लाय दिस किती 84,000 जूल. इज दॅट क्लिअर. 20 केसी गिवन होतं, किलो कुलमला आपण जूल मध्ये काय केलं कन्वर्ट. पुढं वर्क डन किती गिवन आहे 20,000 जूल. वर्क डन 20,000 जूल आलं आणि हीट किती आली आपली 84,000 जूल. फाइंड काय करायचं आहे आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यूच काढायचा आहे. सो डेल्टा यू इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. सो 84,000 मायनस किती 20,000. व्हॉट इज द आन्सर. फिनिश द प्रॉब्लेम. राईट डाऊन. प्रॉब्लेम घेत आहो. जे आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे त्याला मोस्ट आयएमपी करा. पेपर मध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये याच टाइपचा प्रॉब्लेम येणार. अ थर्मोडायनामिक सिस्टीम इज टेकन. A thermodynamic system is taken. Lila, thermodynamic system is taken through the cycle A B C D A. लिहिला ABCDA. त्या खाली कॅल्क्युलेट द वर्क डन बाय गॅस calculate the work done by gas during the path
ड्युरिंग द पाथ लिहिजा AB, BC, CD and DA. During the path AB, BC, CD and DA. ओके, प्रत्येक पाथवर किती वर्क डन होणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ही डायग्राम दिली आहे, डायग्राम ड्रॉ करा माझ्या सोबत पटापट. $100 सेंटीमीटर क्यूब, 300 सेंटीमीटर क्यूब, हा झाला V. आणि हा 100 किलो पास्कल and this is 200 किलो पास्कल. ड्रॉ द डायग्राम. लक्ष द्या आता बोर्डकडे सर्वांनी. सोल्युशन मध्ये we know that वर्क डन इक्वल टू काय असते, P इन ब्रॅकेट VF मायनस VI. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, P इन ब्रॅकेट VF मायनस VI. येस ऑर नो. आता मी डायग्राम इकडे क्लीन करत आहो आणि तुम्हाला समजण्यासाठी डायग्रामला पुन्हा एकदा ड्रॉ करत आहो. पुन्हा लक्ष द्या. A B C D, A to B, B to C, C to D and D to A. अशी डायग्राम आहे आपली. येस ऑर नो. हा किती आहे, 100 सेंटीमीटर क्यूब, 300 सेंटीमीटर क्यूब, 100 किलो पास्कल, 200 किलो पास्कल. येस ऑर नो. आता मला वर्क डन विचारला आहे पहिले पाथ AB साठी, त्यानंतर BC साठी, देन CD and then DA. So we know that work done equal to असते P in bracket VF minus VI. work done equal to P in bracket काय, VF minus VI. First, work done for path AB. आता मी वर्क डन फॉर पाथ काय दिलं बेटा, AB. तर आपला फॉर्म्युला काय चेंज होणार, WAB P as it is, VF मायनस काय बेटा, VI. इज दॅट क्लिअर? अरे समजलं का इथपर्यंत? आता A to B साठी मला सांगा आपलं प्रेशर किती आहे, 100. प्रेशर किती आहे, आणि A पासून कुठपर्यंत गेला, B. तर इनिशियल किती आहे, 100 आणि फायनल किती आहे, म्हणजे व्हॉल्यूम चेंज होऊन राहिला. व्हॉल्यूम काय होत आहे, सो P ची व्हॅल्यू मी आधी नोट करणार 100 किलो पास्कल, कारण युनिट सेम नाही आहे ना, सेम करावं लागणार आहे. म्हणून मी P च्या ठिकाणी आधी काय लिहिलं, 100 किलो पास्कल इंटू VF. फायनल किती आहे, फायनल A to B आहे ना, A to B. सो फायनल किती आहे, सो 300 मायनस किती, 100. आणि युनिट काय आहे, सेंटीमीटर क्यूब. युनिट काय, आता याला कन्वर्ट कसं करू लक्ष द्यायचा. 100 किलो पास्कल आहे. किलो पास्कलला जर पास्कल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर 10⁻⁴ काय येईल, 3. हा झाला पास्कल मध्ये कन्वर्ट, इंटू 300 मायनस 100 200 इंटू, इकडे लक्ष द्यायचा, 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर. अरे हो का नाही, सेंटीमीटरला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर 10⁻⁻ किती लिहितो आपण, -2.
येस ऑर नो? सेंटीमीटरचं मीटरसाठी -2. तर इथं सेंटीमीटरचं जेव्हा मी मीटर करणार तर -2 येणार. काय येणार? पण त्याच्या रेस टू किती आहे? 3. सो -2 into 3 किती होणार? -6. क्यूब आहे ना, तर -2 ला 3 सोबत काय होणार? मल्टिप्लाय. सो -2 into 3 -6. तर हे -6 का बरं आले ते समजलं का? सेंटीमीटरचं मीटर काय होते? -2. पुन्हा एकदा, सेंटीमीटरचं मीटर काय होते? बट इथं काय आहे? क्यूब. सो -2 into 3 किती होणार आहे? -6. एनी डाऊट? पुढं 2 किती झाले आपले? 4. 2 + 2 किती झाले? 2 1 जा 2. 1 2 3 4 इंटू 3 -6 किती? -3. 3 - 6. आता युनिट आपण स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केले. आता पुन्हा इथून 3 0 आणि हे 3 काय होऊन जाईल? -3 0 आणि -3 काय होणार? कॅन्सल. काय राहिला? फक्त 20. आणि वर्क डन युनिट काय येणार? जूल. तर वर्क डन फॉर पाथ AB चं आन्सर किती आलं? 20 जूल. राईट डाऊन. विद्यार्थी मित्रांनो, प्लीज बोर्डकडे केअरफुली लक्ष द्या. आता मी वर्क डन फॉर काय फाइंड आउट करणार? पाथ BC. वर्क डन फॉर पाथ BC. तर इथं काय येणार? WBC. W फॉर्म्युला आता आपला सेम, P VF - VI. सिंपलचं लॉजिक आहे. फॉर्म्युल्यामध्ये VF मायनस काय असतो? VI. म्हणजे व्हॉल्यूम काय झाला पाहिजे? चेंज का सेम? व्हॉल्यूम चेंज झाला पाहिजे का सेम राहिला पाहिजे? व्हॉल्यूम जेव्हा चेंज होणार तेव्हाच वर्क डन होणार. येस ऑर नो? आता मी काय म्हटलं? BC. काय म्हटलं? तर व्हॉल्यूम फक्त किती राहिला? अरे व्हॉल्यूम फक्त किती राहिला? B पासून C कोण चेंज झालं? 100 पासून 200. 100 पासून व्हॉल्यूम तर तसा तसाच राहिला ना. कोण चेंज होत आहे? प्रेशर चेंज होत आहे. व्हर्टिकल मध्ये चाललो ना आपण. आता कुठे चाललो? पहिले कुठे गेलो? होरिझॉन्टल. होरिझॉन्टल मध्ये कोण चेंज झालं? व्हॉल्यूम. होरिझॉन्टल मध्ये कोण चेंज झालं? कोण कॉन्स्टंट होता? प्रेशर. आता आपण कुठे चाललो? व्हर्टिकल. B to C. B to. तर या B to C मध्ये कोण चेंज होऊन राहिलं? प्रेशर. कोण चेंज होत आहे? आणि कोण कॉन्स्टंट आहे? मग व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट आहे तिथं वर्क डन कसं होईल? वर्क डन डायरेक्ट लिहायचं. फॉर WBC इक्वल टू डायरेक्ट काय येणार? 0. आणि तिथं लिहायचं फॉर पाथ BC. फॉर पाथ the volume does not change. For path BC the volume does not. समजलं का? अशी जर डायग्राम आली पेपर मध्ये तर लक्षात ठेव जा, जेव्हा ही वर्टिकल पाथ राहील, कोणती पाथ? तिथं वर्क डन होणार. राईट डाऊन. त्याच्या खाली डायलॉग काय लिहिली? फॉर पाथ BC व्हॉल्यूम डज नॉट चेंज. For path BC, volume does not change. Next, number 3. Work done for path काय येणार बेटा आता? CD. लक्ष द्या रे आता. वर्क डन फॉर पाथ काय लिहिला आपण? CD. पुन्हा फॉर्म्युला. वर्क डन फॉर CD प्रेशर. बोला पटापट. VF - VI. वर्क डन फॉर CD. आता C2 काय आलो आपण? D. होरिझॉन्टल आहे का व्हर्टिकल आहे? C2 D होरिझॉन्टल. मग इनिशियल काय झाला? C. फायनल. पण पहिले प्रेशर सांगा किती आहे? प्रेशर किती? तर प्रेशरच्या ठिकाणी 200 किलो पास्कल इंटू VF किती आता? C2 D ना, तर VF किती आला? C पासून D. तर इनिशियल C फायनल D. तर इथं काय होणार आता? 100 - 300.
centimeter cube. So 200 into 10 raised to power 3 Pascal. 100 minus 300 काय होणार minus 200 into centimeter cube आहे तर minus 6 meter cube minus 6 बस झालं काय आता हा 200 200 पहिले minus 2 2 जा 4 किती 0 येणार 3 minus 6 minus 3 3 minus 6 minus 3 पुन्हा यामधून 3 0 मायनस होऊन जाणार कारण -3 + 3 गेट कॅन्सल तर WCD फक्त काय राहिला -40 जूल. WCD काय आला -40 जूल. वन्स अगेन पुन्हा एकदा आता कोणती पाथ राहिली कोणती पाथ तर DA चा वर्क किती का बरं 0 वर्टिकल आहे वर्टिकल मध्ये मी डायरेक्ट वर्क डन काय सांगितलं का बरं 0 ते समजलं का बरं 0 होते व्हॉल्यूम डज नॉट आणि व्हॉल्यूम चेंज होणार तेव्हाच वर्क काय होणार डन. तर मग तुम्ही नंबर 4 काय लिहाल वर्क डन फॉर पाथ DA वर्क डन फॉर पाथ and WDA equal to for this path volume does not change.